घ्या, व्हाईट पावडर घेऊन जा. अगदी विचार केला तर चीच कामला टीमचे 2 स्टार खेळाडू आपण पाहतो या पंचांच्या भूमिकेमध्ये. जिथे जर आपण पाहू शकाल नागेवाडी या आयोजनामध्ये तब्बल 4 षटकामध्ये 94 धावा मित्रांनो बनवल्या होत्या या 2 फलंदाजांनी. चीच कामला टीमच्या खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि या क्वालिफायचा सामना देखील परंतु तिथे थोडेसे प्रयत्न कमी राहिले होते चीच कामला टीमच्या आणि कशिळे टीमने बाजी मारली होती तिथे. नक्कीच थोडीशी निराशा त्या दिवशी पाहायला मिळाली होती. अगदी विचार केला तर मला देखील असं वाटलं होतं की एकतर्फे सामना जिंकेल चीच कामला हा संघ. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय होईल काय हे होईल ते सांगू शकत नाही. सचिन स्ट्राईक एंडवरती पाहतोय फलंदाज आपण. खेळपट्टीची थोडीशी आखणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर चला इकडे धाबत जा. आयोजक मोकार येऊला ह्या का मुकुंद पवार स्वतः आयोजक असतील. या मोठा सुटर घाललाय वरून आत मजबूत बनियल तरी गडी मोकार येऊलाय ना. अंपर हेर नाही रेज जाईल दिसेल वेगळेच. अगदी आमच्या समोर जी शेकोट पेटवले तर काय वळी आली वळी. अरे तेवढी वळेल ना आगी पेटताना. थोडीशी काळजी घ्या मित्रांनो जी शेकोटी पेटवले त्या जेणेकरून कुठे आग लागणार नाही. येस तर अरुण वाघचौरेने कॅच घेतले तर विलास वदप यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे आणि ते कॅश प्राइज देखील आम्हापर्यंत जमा आहे. एटीएम ओपन झालंय मित्रांनो इथे आता. अगदी विचार केला तर साबणा चांगला पाहायला मिळेल अरुण वाघचोरेसाठी कॅच साठी. जर कॅच घेतली तर इथे तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयूर. पहिला बॉल चांगला फटका शतरक्षक आहे तिथे आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. गोल्डन रनची शिकार सचिन बॅक टू पवेलियन. फलंदाज होईल बाटो. परंतु आज नक्कीच सत्यामध्ये बाद केला या गोलंदाजाने आणि ते खरा बॉल राहिलाय. पंच सांगतात इट इज व्हाईट. अगदी एस्टनच्या बाहेरून जाणारा हा बॉल होता. खरा बॉल राहिलाय. दाबा फलकावरती 2 धाबा जोडल्या जातील. मयूर गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर ही स्पर्धा आज 4था दिवस चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये पार पाडली जाते. सर्व खेळाडूंकडनं आयोजकाकडनं देखील खूप चांगली मॅच देखील पाहायला मिळते. ओ तिथे बघायचंय थोडस रनामध्ये चुकीची पाहायला मिळाली आणि पाय घसरला आणि विचार केला तर स्वतः गोलंदाज मैदानामध्ये खाली पडला. परंतु विचार केला तर आपण पाहू शकाल इथे डेट बॉल पंच सांगतायत. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय न्यू बॅटर.
स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय दीपकला विठ्ठलवाडी टीम कडनं. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते मात्र यावेळेस एक धाव आणि एका धावच्या मदतीने धाव फलकावरती 3 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. नाही या नाईट मॅच ना तुम्ही गारठ्यात ना गारठ्याव मोकार गार करीत ना काय सांगायचं. इथे आमचा डीजे वाला पार झालाय ना आता काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तर 3 धावा धाव फलकावरती या डावखोर आताचा फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंड वरती या सुहास स्ट्राईक एंड वरती. सुहास मला वाटतं पहिला बॉल केलेल्या षटकामधील एक डावखोर आताचा फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अर्थात स्ट्राईक एंड वरती. कौतुक करेन मयूरचं देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. एक सचिन सारख्या एक दिग्गज फलंदाजाची विकेट मिळवली. पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली होती. इथे फटका फसलाय उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा विठ्ठलवाडी टीमला. फलंदाज होईल श्वास. हे नंतर ना मोकार गडी डेंजर आहे बघा त्याचा पॅटर्न वेगळा आहे वाटतं ना. तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळते विठ्ठलवाडी हा संघ. अगदी विचार केला तर मित्रांनो विठ्ठलवाडी टीमने देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात मित्रांनो परंतु आज थोडेसे प्रयत्न कमी पाहायला मिळाले. इथून पुढे संघर्ष करावा लागेल विठ्ठलवाडी टीमला. धावा बनवाव्या लागतील 4 षटकामध्ये 40+ तरी धावा बनवाव्या लागतील कारण तुमच्या विरोधात संजय नगर हा संघ खेळतोय. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक बस तू पडांदीच बाबा पडू नको ना. एक ग्राउंड व खडं मोकारात नाही मग सकाळची आठवण होईल का. बस बघ लागला कमरवाद्या लगेच योग बॉल आलेला मोकार नुंगला. इथे एक धाव पाहायला मिळाली. चांगली रनिंग विकेट देखील पाहायला मिळाली. धावा धाव फलकावरती 4 धावा मित्रांनो आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती पिऊनच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील इथे विठ्ठलवाडी टीमला. इथे चांगला फटका उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे चित्त्याच्या चपला येण्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 6 धावा धाव फलकावरती अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती एखादा षटकार एखादा चौकार आला तर नक्कीच विठ्ठलवाडी टीम साठी धावा चांगल्या मी तरी म्हणेन परंतु चौकार देखील येणं गरजेचं असेल. धावा धाव फलकावरती 6 धावा चौकार आला तर 10 धावा षटकार आला तर 12 धावा आणि ते डॉट बॉल आलाय आणि फक्त या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 6 आणि 2 विकेट खूप चांगले मिळवल्यात ते म्हणजेच गोलंदाज मयूर या गोलंदाजाने. डीजे ठोक आणि लगेच स्पीडअप टेपा. मी एवढे समालोचक केलं मित्रांनो अशी बक्षीस कधी ऐकले नाही. अरुण वाघचोरे साहेबांनी इथे कॅश सोडली तर उत्तम पादी साहेबांकडे 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अरुण वाघचोरे साहेब तू कॅच आली तू जाऊच नको सोड जाऊ दे काय होईल त्या होईल. तुमच्याकडनं 200 मग कॅश सोडली का नाही काय मॅचेस दे का तू का मा सपनात आव का. तुझ्याकडून 200 500 नाही ना हे बॅटमन त्या कॅच उडाय कॉम्प्रोमाइज करा 250 वाटून घ्या. मा जर त्याच्या जागे असतो ना मा कार्यक्रम बरोबर केला असता तर आमच्या हातात माई पाय ना इकडे रेकू माई बेंबेल कळ लागली ना काय सांगा. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि दीपक साठी चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल उत्तम पादीर साहेबांकडनं. नो बॉल यस
नो बॉल काय नव्हता का पंतीकर खाली का बस दिवानिंगला ना यस हा नो बॉल राहिला इथे येणारा बॉल फ्री हिट असेल दीपकसाठी देखील एक ऑफर आली अगदी 3 चौकारासाठी म्हणजे हॅट्रिक चौकार जर ठोकल्या तर उत्तम पादी साहेबांकडून 200 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल आता मात्र नक्कीच एटीएम ओपन केलं जातं या अंपरी बेकार बोलते फॉर्म मध्ये हा का अरुण वागचौरे साहेबांसाठी या ऑफर देखील आली 500 रुपयाचं कॅश प्राइज तू धाव नको गडी निवांत राहिले ना अगदी विचार केला तर ओ या वेळेस चांगली फेकी आणि या बॉल वरती सुंदर बिन विकेट 2 धाबा चित्याच्या चपलाईने पाहायला मिळाल्यात आणि 2 धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 धाबा अगदी विचार केला तर मित्रांनो काय सोडील त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय म्हणजेच अरुण वागचौरे साहेबांना अरुण वागचौरे साहेब आपण कुठं चाला हातवरती करा आमची नजर तुमच्यापर्यंत राहील यस थँक्यू ओके साहेब बॉल आल्यावर तू ना मोकार दूर पड का काय जाऊ नको तू अगदी विचार केला तर मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय स्वतःसाठी खेळलं जात नाही नक्कीच स्वतःच्या टीमसाठी आणि स्वतःच्या गावासाठी खेळलं जात आहे परंतु आज पारितोषिक भलतच लागलं इथे आणि जाऊया मैदानाकडे ते फटका चांगला उंची जास्त टप्पा पडल्यानंतर आणि इथे 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 12 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात दुसरं षटक आपण पाहतोय मित्रांनो खेळपट्टीवरती एका साईडला संजय नगर तर दुसऱ्या साईडला विठ्ठलवाडी हा संघ खेळतोय संघर्ष करावा लागेल संघर्ष केला तर आपण यश मिळवू शकाल मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटचा खेळ हा आपण पाहतोय अनिश्चित भरलेला निश्चित खेळ आहे कधी एखादा सरड्यासारखा कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाहीये मित्रांनो ओ इथे ब्लास्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे थोडीशी मिस्ड फिल्डिंग पाहायला मिळाली एसटी रिस्काकडनं आणि कुठल्या प्रकारची धाव देखील घेतली जात नाही आणि इथे बघता बघता आपण पाहू शकाल डॉट बॉल पाहायला मिळालाय धाब्यांचा विचार केला तर धावा स्थिरावले 12 धावा धाव फलकावरती गोलंदाजाचं देखील कौतुक करेल राहुल गोलंदाज स्ट्रॅक वरती पहिला बॉल नो होता त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव आणि यावेळेस डॉट बॉल जाऊया पुन्हा एकदा अगदी विचार केला तर थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो वारंवार सांगतोय मी इथे चांगला फटका शतरक्षक आहे आणि बॉल निघून जाईल सीमा पार स्क्वेलेकच्या दिशेला लांबलचक रामदेव बाबा पतंजली षटकार टोकडीचे वाला पाणी नको ना पाडू आधीच मोकार हिवलू येतशी जाऊया मैदानाकडे चांगला सामना मित्रांनो पाहतोय इथे चांगला फटका उंची जास्त लांबी कमी फटका पसलाय स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये इथे विकेट भिडवल्या धक्का क्रमांक लागला जातोय विठ्ठलवाडी टीमला तिसरा आणि ते बघता बघता अजून एक फलंदाज झालाय बाद आता मात्र इथे दीपक वरती पारितोषिक लागलं होतं ते मात्र पारितोषिक कुठेतरी गमावलं मी म्हणेन दीपकने चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं दीपक साठी परंतु दीपक मात्र डगआउटचा रस्ता आपल्याला धरताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रकाश नवीन फलंदाज नाही आता गडी मोकार मटाजेला हा का धावसंख्या विचार केला तर 18 धाबा धाव फलकावरती स्पीडअप ठेवा ते मध्ये मेन ऑफ द मॅच इंडत आहे का ती बघ तिकडे गेली सिरीज आहे काय यस अच्छा सिरीज आटेल्या ना डोक्या कुटायचे मग लागतील बाबा हळू
जाऊया मैदानाकडे. चांगला सामना आपण पाहतोय. प्रकाश स्ट्राईक एंड वरती पाहतोय. नवीन फलंदाज. ओ इथे हाफ टाकर बॉल होता समजलं नाही आणि ते षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकाचा खेळ संपला. धाबा धाव फलकावरती 18 धाबा धाव फलकावरती आणि विकेट देखील गमावलेत. विठ्ठलवाडी टीमनं 3 विकेट गमावलेत. पंच स्पीडअप ठेवायला सांगा खेळाडूंना. खेळाडू आपण देखील स्पीडअप ठेवा. अगदी आम्ही वारंवार सूचना देतोय स्पीडअप ठेवा मित्रांनो. थोडंसं फास्ट करा. आज मेगा फायनल देखील आपल्याला खेळवायच्या. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतो. एका साईडला संजय नगर तर दुसऱ्या साईडला विठ्ठलवाडी. या दोन टीम मध्ये 1:04 झाले मित्रांनो. अजून या पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. 40+ धावा बडवाव्या लागतील इथे विठ्ठलवाडी टीमला. परंतु संजय नगर देखील संघ काही कमी समजू नका मित्रांनो. या टीमनं देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. परंतु आज हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. हॅलो रवी गोलंदाज ट्रॅक वरती. तिसरा षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. स्वतःच पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. रवी गोलंदाज ट्रॅक वरती. इथे हाफ टाकरचा बॉल दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंट मध्ये उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट केली जाते. 19 धाव फलकावरती जोडल्या जातात मित्रांनो. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती आले एक सिंगल धाव. सामना चांगला पाहायला मिळेल मित्रांनो. यात मात्र शंका नाही. एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळते विठ्ठलवाडी हा संघ. कारण तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि 19 धावा आणि विकेट देखील गमावले 3. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सचिनची विकेट खूप इम्पॉर्टंट होती. ती पहिल्याच बॉलवरती मिळवली. इथे चांगला फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार. तोपर्यंत या बॉलवरती घेतल्या जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. अगदी विचार केला तर गाडू देवी क्रिकेट संघ साबळे या आयोजनामध्ये आपण पाहतोय. अतिशय सर्व संघाने इथे विचार केला तर या सर्व संघांच्या खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या आयोजकांची सूचना आल्या जी पाठीमागे शेकोटी आहे ती थोडीशी विजवायच्या. लक्ष असू द्या. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय. नाही ना मग तिकडे 21 शेकोट होते आता 3 झाल्या म्हणजे कसा काय दिवाळीच वाप भराय का. आयोजक आपण संपर्क साधा तिथशी. आयोजक आपण संपर्क साधा आणि इथे अगदी विचार केला तिथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय मित्रांनो. साबडा चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. एक बिग फाईट मॅच आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती रवीचं कौतुक करेन. 4 बॉल फेकलेत 2 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. बॅटमन तू बॉल मारू नको रे बाबा. कालूच आर्मिट केलेला त्याला ना. 3-4 सलाईन लावून आणलाय. ए तुला पोंदे का तिकडे बाई. बॅटमन बॉल नको रे मारू. ओ बये काय व सलाईन 4 लायल्या त्याला. यावेळेस ओ षटकार. बॅटमन तू पार टाका उडायला ना. विकेट आहे का. षटकार आहे का. 1 मिनिट नाही. या माझा भाषणावर बरेच ठेवायला ना. काय सांगायचं आहे. यस षटकार असेल. पंच सामना स्पीडअप ठेवा. इतके खेळाडू किंवा प्रेक्षक इतके आहेत तिथे ते डिसिजन देतील ते योग्य देतील. षटकार आहे. यस
चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी विचार केला तर जरूर इथे आपण चेक करतोय, परंतु क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. यस, षटकार असेल. अगदी आपण पाहतोय षटकार आहे मित्रांनो. साहेब इथे चेक केलाय, पाय वरती होता आधी आणि नंतर बॉल हातामध्ये आला तर जमिनीला स्पर्श झाला, नंतर वरती गेला पुन्हा एकदा. नाहीये, आपण ज्या वेळेस चेक केला इथे साहेब. येस, नक्कीच षटकार असेल मित्रांनो. कारण उत्तम पाटील साहेब, आता मी खरं सांगतोय, जिथे निहाडी आयोजनामध्ये अशीच परिस्थिती होती, जिथे मी स्वतः होतो ऑलिंडर म्हणून समजा. मला थोडीशी रजा मिळाली होती समालोचक करण्यासाठी आणि तिथेच अशीच परिस्थिती झाली होती. डायरेक्ट गडी ना बांगडी वालेल. अजून एक बॉल झाले का? यस यस, षटकार आला म्हणजे षटक संपलं इथे. अगदी 30 षटकाचा वाजवी खेळ संपला मित्रांनो. धावा 26 धावा. चला स्पीडअप ठेवा, विनंती असेल संजय नगर टीम. अगदी विचार केला तर शेवटच्या बॉल वरती मित्रांनो चांगला फटका पाहायला मिळालाय. षटकार आलाय प्रकाशच्या बॅट्स मधनं. 26 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. हो, अगदी विचार केला तर 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती. उरले शेवटचे 6 बॉल म्हणजे एक षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कुठेतरी 15-16 धावा बनवाव्या लागतील विठ्ठलवाडी टीमला. चला शेकोट्या विजवा, शेकोट्या पेटवल्या. मैदानामध्ये अतिशय वेगाने धूर मैदानामध्ये येतोय. खेळाडूंना त्रास होतोय मित्रांनो, लक्ष असू द्या. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज स्टॅक वरती आपण पाहतोय. ज्ञानेश्वर अंतिम षटक फेकण्यासाठी इथे. ओ यावेळी चांगला बॉल, यावेळी चांगला बॉल फेकलाय. ज्ञानेश्वर गोलंदाज स्ट्राइक वरती. ज्ञान्या, तुझा नाव मोकार म्हटा, तेवढी स्पेलिंग आहे तेवढी जर एका व्यक्ती ना तुझ्याहून वरत जाईल. गडी मोकार बारे काय नाही आयोजक आहे, तुम्ही मेजर टेप आणून ठेवी जा जरा. मला कवा कवा ना खेळाडूंनी उंची मोजायला लागत आहे. यस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओ इथे चांगला फटका, वाट फटका, बॉल निघून जाईल सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. अगदी समालोचक कक्षाला मानवंदन करून देणारा हा षटकार. अगदी षटकार पाहायला मिळालाय. धाबा धाव फलकावरती देखील 32 धाबा धाव फलकावरती 32 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. ज्ञानेश्वर गोलंदाज स्ट्राइक वरती 2 बॉल फेकले, 6 धाबा खर्च केल्यात. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते बघता बघता या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धाबा धाव फलकावरती 33 धाबा धाव फलकावरती. अगदी विचार केला तर मित्रांनो अजूनही आपण पाहू शकाल सामना अजूनपर्यंत विचार केला तर अजून या षटकाचे 3 बॉल शिल्लक असतील. अरुण वाघ चेरे साहेबांसाठी देखील ऑफर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल एखादी कॅश सोडली तर. ओ इथे अजून एक चांगला बॉल फेकलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली.
कौतुक करेन इतिहा ज्ञानेश्वर गोलंदाजाचा. जरी षटकार त्याच्या विरोधात ठोकला असला फलंदाजाने तरी त्याचा मात्र भरपाई इथे उशील करण्याचा मानस ठेवला इतिहा गोलंदाज ज्ञानेश्वरडा. ओ बॅटमन काय रे बॅट आखूड पडली का? वेल्डिंग करायची का वेल्डिंग? आणि इकडे मला जाऊ दे कशेळलं डायरेक्ट 4-5 बॅटी होती लावड्या लांब करून आणि तू. कौतुक करेन मित्रांनो इथे गोलंदाजाचा आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. ओ इथे इथे अजून एक चांगला बॉल आणि षटक संपलं या. आणि त्या पहिल्या पूर्वार्ध संपलंय. धावा वडवल्या 33 धावा फलकावरती आणि या 34 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच टीम संजय नगर टीमच्या विरोधात. त्याचपूर्वी आपण मायक्रोफोनवरती जोडले जातील उत्तम पादेश साहेबांना मी विनंती करेन आपण यायचं आणि मायक्रोफोनवरती जोडायचं या. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या.
येतोय धमाका चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. सहकार्य करा कारण खेळाडू देखील खूप मेहनतीने खेळतायत आणि त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये. इथे फटका आणखीन एक दमदार आहे. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून चेंडू सीमा पार 1 बाउंड 4 रन. भानसोली टीमचा कर्णधार या ठिकाणी यायचंय. दुसरा पुकार तुमच्यासाठी या ठिकाणी दिलाय. दुसऱ्या पुकार मध्ये जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला नाहीयेत तर दोन्ही संघाला 2-2 धावेची पॅनल्टी दिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. चला लवकर स्पीडअप करायच्या मॅच. इथे आणखीन एक पंचांकडे दाद मागत असताना इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु जितकी फिल्डिंग तुम्ही कराल तितक्या देखील धावा वाचू शकतात. परंतु मयूर सध्या चांगले बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. इथे रमेश येतोय स्ट्राइक एंड वर. चांगला बॅटिंग आहे रमेशची देखील. पहिल्या दिवसामध्ये आपण बॅटिंग पाहिली आणि आज खरं तर कव्हर ड्राईव्ह मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तितकाच ताकदीचा पाहायला मिळतो. एकच धाव घेतली जाईल. एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थात 16 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मयूर आणि रमेशला आपण बघतोय. चला टॉस साठी या ठिकाणी भानसोली संघाचा उमेश या ठिकाणी उपस्थित आहे. टीम गौर कामत संघाला विनंती करेल की नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला नाणेफेक करायचंय आणि यापुढील होणारे सामने 3 षटकाचे असतील याकडे लक्ष द्यायचंय. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चांगला गोलंदाज इथे फटका आणखीन एक दमदार आहे. बॉलला पाठवलंय वाडिश लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार. येतोय मयूरचा ब्रँड अर्थात संजय नगरचा धमाकेदार षटकार. स्पीडअप करा. आजचा शेवटचा दिवस आहे. फास्ट घ्या संजय. नक्कीच आपण सहकार्य करा. फास्ट घ्या थोडस. धाव फलकावर धावा लागले गेलेत 22 धावा. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. म्हणजेच येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 12ची गरज आहे जिंकण्यासाठी. हा सामना लवकर फिनिश करेल का फलंदाज रमेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर दीपकला आपण पाहू शकाल. दीपक आणि सचिनच्या माध्यमातून खरं तर चांगले सामने पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे रमेशच्या बॅट मधनं. कव्हर पॉइंट मधून 1 बाउंड सी मारे का पार. मिळतील 4 रन. चला नेक्स्ट बॉल. चांगली बॅटिंग रमेश आणि मयूरची आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट
यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पूल करायचं होतं, परंतु निर्धाव बॉलची सांगता. चांगली भानसोली संघाने खरं तर नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गौर कामत संघाला. 3 षटकाचे सामने पाहायला मिळतील. या ठिकाणी चांगली खरं तर बॅटिंग पाहिली. मयूर येतोय स्ट्राईक एंडवर, लेफ्ट हँड फलंदाज आहे, डावखुरी हाताचा फलंदाज मयूर. खरं तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो. इथे खरं तर पंचांकडे दाद मागत असताना, परंतु चांगली पंचगिरी आपण पाहतोय. नक्कीच इथं थांबून ठेवलं जाते दोन्ही फलंदाजाला. निर्धाव बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धाव फलकावर धावा जोडले गेलेत. 26 धावा. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. एक इथून बॅटची हलकीशी काढा. क्षेत्ररक्षकाने चांगली टिपली झेल. पहिल्या अटेम्प्टला फलंदाज बाद. मयूर बॅक टू द डगआउट. डीजे घेईल का मी घेईल आणि इथे बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. रन विजयाचा शंखनाद करणारा हा चौकार. अरे कोणाची समोर नाही रे बा.